मुंडे आले ते 1-2 साल राहिले ना, तुमच्या अन्नातली चवच बदलन. हां, सरकारला माझी विनंती आहे, त्याची बदली नका करू. हां, तुकाराम मुंडेची बदली केली ना, मी गंगातच उडी खाईन आता. हा, कायला जगायचं मग? हो, अन्नातली भेसळ ही सगळ्यात वाईट आहे. हो, आपल्या देशातला माल दुसऱ्या देशात घेत नाही, त्याचं कारणच ते. त्याच्यात औषधं खत आहे, आपल्याकडे ज्ञान नाही. चांगलं हे एवढं बदली करून 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 जो अन्न खात्यात आलं ना, भेसळ, चांगलं झालं, ते आपल्यासाठी चांगलं आहे. बरं, तो माणूस करू शकतो, मग एवढं पहिले 75 वर्षापासून काऊन नाही केलं दुसऱ्यानं? ते काय करत होते? गवत उपटीत होते का बडवे? याला कसं जमतं? मग तुम्हाला इमानदारीनं सेवा करायची तर कोणालाही जमतं. 7वी शिकेल माणूस आहे मी. माझ्या घरात काय कोणी सदस्य नव्हतं, सरपंच नव्हतं. मी लोकांच्या कामाला होतो सरपंच व्हायच्या आधी. इमानदारीने केलं त्याचं फळ आहे. महाराजाचं एक अभंग आहे, करिता सायास, माहिती आहे? हां, असाध्य ते साध्य करिता सायास. काहीही शक्य आहे या देशात. तुमचा रस्ता योग्य पाहिजे. मी हो का तुम्ही हो, चुकीच्या रस्त्याने गेले, प्रॉब्लेम झाला, आणि त्याला समाजात मान्यता बी नाही. का बरं? अख्ख्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडे साहेबाला डोक्यावर काऊन घेतलं? चांगला मार्ग आहे ना. चुकीच्या मार्गाचं तुम्हाला एक उदाहरण सांगू का ताई? वाईट नाही वाटायचं ना, माफी मागून सांगतो. आपल्याला गॅस झाला ना, पोटात गॅस होतो, जेवल्यावर आपल्याला ढेकर येतो, ढेकर देतो ना आपण, पोट साफ होतं. कळलं की नाही कळलं? मार्ग हा आहे. गॅस, पोटातले गॅस काढायचे 2 मार्ग आहे. पण ह्यो मार्ग चांगला आहे, काही वाटत नाही. ह्या मार्गाने गेले की लोक नाक मोडीचे. मार्ग चुकला का? दोन्ही एकच आहे ते, रस्ता चुकला. म्हणून चांगल्या मार्गाने जायचं, हे वाकड्या मार्गाने जायचं नाही. चांगला मार्ग पाहिजे. अनेक गोष्टी अशा जगात खूप. मी आमच्या लोकांकडून करून घेताना साम दाम दंड मन, हाणणं मारणं, पाय पडणं, मदत करणं, सगळं केलं. तेव्हा माझं गाव इथपर्यंत आलं. माझ्या गावात महिलालाही सुखी आहे, एकदम सुखी, काही तकलीफच नाही. माझी तर इच्छा आहे, रोज संध्याकाळचं जेवण अख्ख्या गावाला पंचायतनं द्यायला पाहिजे. बाई, हा होऊ शकते. ती बाई स्वतःहून कामावून आली, मग नंतर तिनंच काऊन स्वयंपाक करा मला कळत नाही. हलवा द्या बसला, तिनं करा काऊन? तुम्ही म्हणा नाही, भांडणं लावायचं काम आहे, भांडणं लावायचा विषय नाही. तिने काऊन करावं? तिला जीव नाही का? बरं, खर्च वाढणार नाही. जो खर्च तुम्हाला घरी येतो तेवढाच खर्च लागेल. मग दोघा नवरा बायको हातपाय धुवून येते, पोराला घेऊन येते, बफे जेवण करते, पंचायतमध्ये घरी जाऊन झोपते. किती चांगलं आहे. सकाळचं जेवण घरी करते, पण संध्याकाळचं जेवण पंचायत करू शकते, काहीच अडचण नाही. म्हणून चांगलं पाणी प्या, झाडं भरपूर लावा, स्वच्छता ठेवा, पोराला शिकवा, पोरीला शिकून द्या. तुम्हाला आता कलेक्टर होता येत नाही. मला परवा दिवशी एका माणसाचा फोन आला होता, आमच्या तिकडेच आहे, कुशारी म्हणून, कुशारी. तुम्हाला कलेक्टर होता येत नाही, पण एक चान्स तुम्हाला आहे. काय? पोराला शिकवा. कलेक्टर तुम्हाला होता येत नाही, पण कलेक्टरचा बाप होता येतं तुम्हाला. तुमचं पोरगं कलेक्टर झालं,
त्याचं पोरगं कलेक्टर झालं. त्या कुशाऱ्याचं मला फोन केला, म्हणे दादा तुम्ही सांगितलं होतं का कलेक्टरचं बाप होता आहे, तर तुम्ही कलेक्टरचा बाप झालो म्हणे. आता होऊ शकतं ना. आपल्या दारात कशाचे तरी 1-2 झाडं 4 झाडं लावा. हे कोरोना आलतं ना, कोरोना आजार नव्हता ताई, ऑक्सिजन कमी पडत होता. दवाखान्यात नेऊन त्याला काय करीत होते? ऑक्सिजन लाईत होते. ज्या ज्या ठिकाणी जास्त माणसं जमा झाले तिथं ऑक्सिजन नाही मिळाला, तो माणूस गेला. म्हणून तुम्हाला पांगून राहायचं सांगत होते. मुंबईत जादा काऊन मेले, पुण्यात जादा काऊन मेले, खेड्यात कमी काऊन मेले? ती सत्यवान सावित्री माहिती आहे का तुम्हाला? सावित्रीच्या नवऱ्याला सत्यवानला कोरोना झाला होता, त्याला ऑक्सिजन भेटेना. मग ती बाई हुशार, तिनं वडीत त्याला वडाखाली आणलं. कुठं? वडाखाली. त्याला ऑक्सिजन मिळाला, ते जगलं ना. कळलं का? आमच्या बायानं काय धरलं? वड एवढा चांगला आहे का, मग गुंडाळी त्याला दोरी. वड लावायला पाहिजे ना. आता वड सावित्री पौर्णिमा कधी आहे? आता आहे ना, झाली नाही ना अजून. तुम्हाला माझी विनंती आहे ताई, या वड सावित्री पौर्णिमेला तुम्ही वड लावा. चांगलं आहे ना, वड लावा ना, वडाची पूजा करा. म्या एका वड सावित्री पौर्णिमेला बायाला वडाचे रोपं वाटिले होते आमच्या गावात. रोपं 70-80 रोपं आणले. मा इथं लाऊडस्पीकर आहे दौंडी द्यायला, असं 18 लाऊडस्पीकर आहे, 18. सगळ्या गावात ऐकू जात. रोज सकाळी राष्ट्रगीत होतं मा इथं 7:15 जनगण मन, रोज सकाळी. रोपं आणले, शिपायाला दौंडी लिहून दिली आणि काय सांगितलं त्याला? सांगितलं की बाबा वड सावित्री पौर्णिमेला महिलांनी वडाची पूजा करा. ग्रामपंचायतनं वडाचे रोपं आणले, ज्या महिलाला पाहिजे तिने घेऊन जा. वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दौंडीत सांगितलं. महिला मंडळ नीट आहे का? कान उघडे ठेवून, तुमच्या लय कामाचं आहे. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. दौंडीत सांगितलं. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या. 70-80 वड 5 मिनिटात गेले. 2-3 महिला, आमची चुलती भाऊजाई, ज्या मला बोलायजोग्या होत्या का, त्या थांबल्या मागं. त्यानं रोपं घेतले. ते मला म्हणे भास्कर, तो हे रोपं दिले चांगली गोष्ट आहे, पण तू सांग हे वड लावायचं कुठं? गल्लीत लावता येतो वड? त्याला एवढी जागा आहे का आपल्यापाशी? म्हणलं मी तुम्हाला कुठे म्हणलो गल्लीत लावा? हा म्हणे मग कुठे लावा म्हणे? तो आता असं दिलं म्हणे, आता हे म्हणजे काय न करता बरं मात्या तशी गोष्ट झाली. नाही लावा तिकून ताप, लावा तर कुठं लावा म्हणे. मी म्हणलं वड कुंडीत लावा, कुंडीत, गल्लीत नका लावू. तुम्हाला बी महिला मंडळ माझी हात जोडून विनंती आहे, यावर्षी वड सावित्री पौर्णिमेला वड लावा, कुंडीत लावा, कुंडीत, आणि वट्यावर ठेवा. तुम्ही उगा लाडक्या बहिणी आपल्या म्हणून सांगतो तुम्हाला. मी तर काही तुम्हाला 1500 देऊ शकत नाही, पण सल्ला देऊ शकतो. सल्ला काय सल्ला आहे? वट्यावर जर कुंडीत वड लावला तर त्याचा लय फायदा होतो. सांगू का महिला मंडळ? मोठ्यानं सांगा. म्हणून सांगत नाही तर कशाला सांगू? सांगू ना. वट्यावर जर कुंडीत वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. जर वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटत द्या, मग आपला वड आपला. महिला मंडळ नीट आहे का? माणूस मोठा हरामी आहे. यानं तुळस डोळ्यापुढे ठेवली का? तुळस कुठे लावते? वड्याला लावतो का? नाही, तुळस माझ्या डोळ्यापुढे पाहिजे बोलतो. मग तुळस जर डोळ्यापुढे पाहिजे तर वड कुठं पाहिजे?
वड पण डोळ्यापुढंच पाहिजे, आहे का नाही? वडानं तुळशीला आणि तुळशीनं वडाला पाणी घाला, दोन्ही झाडं 24 तास ऑक्सिजन देते म्हणून लावायचे. दोन्ही झाडं पवित्र आहे, दोन्ही झाडं 24 घंटे ऑक्सिजन देते, आपलं वातावरण शुद्ध करते. म्हणून हे दोन्ही, प्रश्न गमतीचा नाही, विनोदाचा नाही, काहीतरी कारणाने झाड लावा. कढीपत्ता कुठं बाजारातून विकत आणायची वस्तू आहे का? लावा ना गावात. बाजारातून कढीपत्ता आणते, मला इतकी लाज वाटते हो. कढीपत्ता विकत आणायची गोष्ट आहे होय? गावात पंचायतीने ह्या गोष्टी केल्या पाहिजे, हे लावलं पाहिजे. गावाला कोणती गरज आहे, कशाची गरज आहे, ओळखलं पाहिजे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला. मी सर्व आपल्या लोकांचे, मला जायचं सांगलीला आहे, आत्ता निघायचं आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिंदेसाहेब, आप्पासाहेब पाटील, थोरात साहेब, आपले दूध डेअरीवाले, त्यांनी 1 घंट्यापासून मागं होती. कुठे लोक आले, कसे आले, कुठे आले, चहा घेता का, नाश्ता घेता का. आपला थोड्या टायमात बदल झाला तर मग शिर्डीत व्यवस्था केली, नाश्ता, खाणं पिणं, दर्शनाची सोय केली 5 मिनटात. संजय महाराज देशमुख, गगनगिरी महाराज, भक्त परिवार, गुंजाळवाडीचे ग्रामस्थ, आमचे शेट्टे महाराज, तुमच्या सगळ्यांच्या मी मनापासून आभार मानतो. मी पहिले कबूल केलं की ह्या स्टेजवर बोलायची माझी लायकी नाही, पण केलेल्या कामामुळं, केलेल्या अनुभव तुमच्या पुढे कथन केले. याच्यातलं जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल, चांगलं वाटत असेल, ते तुम्ही तुमच्या गावात राबवा. तुमच्या सरपंचाला सांगा, तुमच्या सदस्याला सांगा, कधीतरी आमच्या गावात या, प्रत्यक्ष पहा. दर गावात ह्या गोष्टी होऊ शकत्या. मानवाच्या कल्याणासाठी हे आवश्यक आहे. हे करताना अशी आशा करतो. या उपरही कुणाला एखादा शब्द माझा चुकीचा वाटला असेल, वाईट वाटला असेल, दोन्ही कान धरून माफी मागतो. इथंच थांबतो.